आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर खडकवासला धरणातून नदीपात्रात 22,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय। गेल्या 3 ते 4 दिवसापासून पुणे शहराच्या घाटमाता आणि धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि याच्यामुळे आता आपण हे दृश्य पाहतोय। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये तब्बल 22,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग पाण्याचा सुरू आहे आणि आपण आता हे मेट्रोतून दृश्य पाहतोय। नदी पात्रातील जो रोड आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि नदीपात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर हे जे दृश्य आहे हे आपण पुणे मेट्रोतून पाहत आहोत। आज देखील पुढील 48 तास म्हणजे आज आणि उद्या देखील पुण्यातील घाटमाता आणि धरण परिसरात मोठ्या परिसरात पाऊस पडेल अशी एक शक्यता हवामान विभागाकडून वर्तवलेली आहे। त्यामुळे जर धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात झाला तर हा 22,000 क्युसेक्सचा जो विसर्ग सुरू आहे तो आणखी वाढवण्यात येणार असल्याची शक्यता देखील पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। तर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे। सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। भीमा, पंचगंगा, कृष्णा नदीच्या पात्रात मोठी वाढ झाली। विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम आहे। तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले। या धरणातनं 32,633 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। तर सातारामधील कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलाय। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत 2 फुटांनी वाढ झाली आहे। त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी 35 फुटांवर पोहोचली आहे। सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीवरील तब्बल 16 बंधारे पाण्याखाली गेले। सांगलीत कृष्णेची पातळी तब्बल 25 फुटांवर पोहोचली। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। गोंदिया जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धान पिकाची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, तर अनेक घरांचंही नुकसान झालंय। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झालाय। यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। भीमा नदी पात्रातील मंदिरांना पाण्यानं वेढा दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीतही पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे अनेक लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। जोरदार पावसानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत।